एवढी गंभीर घटना घडते, एकामागे एक घटना घडतात आणि आपण बघितलं की मोठ्या प्रमाणावर असंतोष आहे. हाही संबंधित हा विषय देखील कुठेतरी महिलांच्या संबंधित आहे, महिलांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने आहे. राहुल गांधींनी महिलांच्या सुरक्षिततेचा जो प्रश्न 4 दिवसापूर्वी जो सर्वांच्या चर्चेत आणला होता, ज्यातून सरकारने आणि मुख्यमंत्र्यांनी हात झटकले होते. दुर्दैवाने आता महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा आता या जळीत कांडांच्या माध्यमातून पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय असं म्हटलं चुकीचं ठरणार नाही. प्राथमिक माहितीनुसार व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाल्याचं सांगण्यात येतंय. मात्र तज्ज्ञांच्या मते तसे स्फोट होत नाही. म्हणजे या आगीमागे काही अजून वाटतंय तुम्हाला? तेव्हा हे काय आहे नेमकं, त्याची चौकशी ताबडतोब झाली पाहिजे. अन्यथा राम मंदिरातील चंदा चोरीच्या प्रकरणाची SIT स्थापन करून अजून अहवाल येत नाही तसं होऊ नये. तो स्फोट असेल, तो अपघात असेल, तो बघावं, किंवा भ्रष्टाचारामुळे इलेक्ट्रिफिकेशन जे आहेत त्यामध्ये कुठेतरी कमजोरी राहिली असेल, ती सुरक्षित नसेल ते बघावं, किंवा सुरक्षा नियमांचं पालन केलं नसेल ते त्यांनी सांगावं. आणि सोबतच जर फायर ऑडिट झालं आहे तर स्फोट होऊ शकतो, स्पार्किंग होऊ शकतं, आग लागू शकते. मात्र एवढा आगीने जो भडका घेतला आणि लोकांची कोंडी कुठेतरी झाली, त्यांना तिथून सुरक्षित बाहेर काढता आलं नाही, याचा अर्थ सुरक्षिततेचे पुख्ता त्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली नव्हती. ठिकाणी लहान मुलांच्या ICUला आग लागून 3 बालकांचा हात भाजून मृत्यू झालेला आहे. तर अनेक बालकं जखमी आहेत. यापूर्वीही भंडारा आणि अमरावती येथे अशाच प्रकारच्या घटना घडून अनेक बालकांचा मृत्यू झालेला होता. अत्यंत हृदयरावक घटना आहे आणि याची शृंखला सुरू असल्याच्या बद्दल या ठिकाणी मला खेद व्यक्त करावासा वाटतो. एकीकडे आपण गर्भपात होऊ नये अशा स्वरूपाचं एक अभियान चालवत असताना दुसरीकडे नवजात अर्भकांच्या जळून मृत्यू होणे हे फारच अत्यंत क्लेशदायक अशा स्वरूपाची ही घटना आहे. मागच्या वेळेच्या अनुभवापासून आपण काही शिकत नाही हे देखील या निमित्तानं समोर आलं आहे. वास्तविक पाहता भंडारा या ठिकाणी जळीत कांड झाल्यानंतर प्रत्येक हॉस्पिटलचं फायर ऑडिट करण्याचा हा आदेश देण्यात आला होता आणि फायर ऑडिटच्या सोबतच जे असुरक्षित ज्या दवाखाने असतील त्यांचं परवाने देखील रद्द करण्यात आले. शासकीय सर्व दवाखान्यांना तशा प्रकारची तरतूदही केली. आता केलेली तरतूद गेली कुठे? झालेलं ऑडिट जे आहे त्यामध्ये भ्रष्टाचार झाला का, असे प्रश्न या निमित्ताने कुठेतरी उपस्थित होतात. त्यामुळे हा राजकीय आरोप करण्याचा हा प्रसंग नाही. मात्र सरकार नावाची कोणतीच गोष्ट, प्रशासन नावाची कोणतीच गोष्ट, कायदा नावाची कोणतीच गोष्ट ही अस्तित्वात राहिलेली नाही आणि कायदा हा संपून टाकलेला आहे आणि कायद्याच्या ठिकाणी केवळ दंडेलशाही, हुकुमशाही आणि सत्तेतल्या लोकांची मस्ती ही सातत्याने समोर येत आहे. हे सर्व प्रकरण हे भ्रष्टाचाराशी कुठेतरी निगडीत आहे असं म्हटल्यासही चुकीचं होणार नाही. याचं प्रायश्चित्त आता सरकार काय घेणार हाच एक नैतिक प्रश्न या निमित्ताने मी उपस्थित करतो आणि बाब अत्यंत गंभीर आहे. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री कोण हे महाराष्ट्राला माहीत नाही. महाराष्ट्राचे सर्वेसर्वा कोण तर देवेंद्र फडणवीस हेच सर्वेसर्वा आहेत आणि या प्रकरणाची देखील जबाबदारी त्यांनीच कुठेतरी स्वीकारली पाहिजे. आरोग्यमंत्री कोण आहेत, त्यांचं बजेट काय, या संदर्भामध्ये माहिती समोर आली पाहिजे. आणि मुख्यमंत्री जे आहेत, कायदा हा त्यांच्या सगळ्यापुढे आता कुठेतरी फेल ठरल्यामुळे त्यांनी पूर्णवेळ गृहमंत्री आता तरी द्यावा ही या निमित्तानं कुठेतरी मागणी आहे. या संपूर्ण दलित कांडात जे आरोपी आहेत त्यांना सरकारने अजिबात वाचवू नये, कारण ज्या ठिकाणी घटना घडली तिथे सर्व हे सत्तेच्या अवतीभोवती सर्व केंद्रित झालेलं प्रशासन आहे. त्यामुळे तिथे आरोपींना वाचवण्याची आणि आरोपी सोडून भलत्यालाच फासावर लटकवण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. अत्यंत गंभीर घटना आहे आणि या घटनेला प्रशासन, शासन जबाबदार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.